बँकेचा परवाना रद्द केलेला आहे, त्यामुळे आकेची सर्व सेवा बंद करण्यात आली आहे आणि याचा फटका बँकेच्या 94,000 ठेवीदारांना बसलाय। बँकेच्या खातेधारकांनो, तुम्ही आता सावधान व्हा। 1 जानेवारी 2026 पासून यायला काही मोजके दिवसच बाकी राहिले आहेत, कारण 1 जानेवारी 2026 पासून खूप मोठा धोका आता बँकेच्या खातेधारकाच्या जीवनामध्ये होणार आहे। कारण या तारखेपासून राज्यातील मोठ्या 15 बँका या बंद होणार आहेत। आता जर तुमचं खातं या 15 बँकेपैकी कोणत्या एका बँकेत असेल तर तुम्हाला पैसे आता काढता येणार नाहीत, कारण 1 जानेवारी 2026 पासून या बँकेला आता कुलूप लागणार आहे। राज्यातील या 15 मोठ्या बँका बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतलेला आहे। या बँका आता खूप जुन्या झाल्या आहेत। पूर्ण राज्यामध्ये या बँका वेगवेगळ्या शाखा आहेत। ग्रामीण भागामध्ये सुद्धा या ठिकाणी शेतकरी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, लाडक्या बहिणी असतील, तर यांनी खाते आता खोलून ठेवलेलं आहे। लाखो लोकांचे करोड रुपये या बँकेमध्ये साठवून ठेवले आहेत। रिझर्व्ह बँकेने या 15 बँका 1 जानेवारी 2026 पासून बंद करण्याचा अखेर निर्णय घेतला असल्यामुळे आता या बँकेतून खातेधारकांना आता पैसे काढता येणार नाहीत। जर तुमचं पण या 15 पैकी एका बँकेत खाते उघडून ठेवलं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठा धक्कादायक निर्णय या ठिकाणी असू शकतो। तुमच्या कष्टाचे पैसे ज्यावर आता तुमचा हक्क आहे, परंतु 1 जानेवारी 2026 पासून ते तुम्हाला आता काढता येणार नाहीत। होय, रिझर्व्ह बँकेने सर्वात मोठा या ठिकाणी कठोर निर्बंध या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। याचा थेट परिणाम तुम्ही साठवलेल्या पैशावर होणार आहे। आता तुमच्याकडे खूपच कमी वेळ राहिलेला आहे, कारण 1 जानेवारी 2026 आता यायला काही मोजकेच दिवस बाकी आहेत। आता तुम्ही पाहिले देखील असेल, 1 जानेवारी 2026 पासून या आता 15 बँका बंद झालेल्या तुम्हाला दिसतील। आता कोणत्या 15 बँका आहेत त्या आपण लगेच पाहणार आहोत, कारण याची यादीसुद्धा प्रशासनाकडून आता जाहीर झालेली आहे। येणाऱ्या तुम्हाला मोजक्या दिवसामध्ये या बँका आता तुम्हाला बंद झालेल्या दिसतील। आता त्या बँकेतील तुम्हाला पैशाचं काय होणार? तुमचे पैसे अडकणार का? तुमचे पैसे काढता येणार की नाही? तुमचं जर यामध्ये कोणती एखादी FD केली असेल किंवा जर तुम्ही पैसे साठवून ठेवले असेल तर त्याचं काय होणार? तर या बँकेमध्ये तुम्ही आता 2 वर्षापासून आधी जर खाते उघडलं असेल तर त्या पैशाचं काय होणार? सविस्तर अपडेट काय आले बघा। बँकेच्या खातेधारकासाठी हा धक्कादायक निर्णय या ठिकाणी येईल। आता तुमच्यासाठी अतिशय कमी वेळ राहिला आहे, कारण मोजके दिवस 1 जानेवारी 2026 पर्यंत येण्यासाठी बाकी राहिले आहेत। आता पाहायला गेलं तर 1 जानेवारी 2026 नंतर या 15 बँकांना टाळ लावलेला तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे, ज्यामुळे तुम्हाला अर्जंटमध्ये या ठिकाणी महत्त्वाची माहिती जाणून घ्यावी लागेल। आता कोणत्या 15 बँका आहेत, कारण उशीर जर झाला तुम्हाला तुमचे पैसे त्या ठिकाणी वाया जाऊ शकतात। केंद्र सरकारने देशभरातील मोठमोठ्या 43 ज्या बँका आहेत, ज्यापैकी महाराष्ट्रातील प्रमुख 15 बँकेवर निर्बंध लादून त्या 15 बँका बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्याचा ठरवलेला आहे। महाराष्ट्रासहित 11 राज्यावर ही मोठ्या प्रमाणावर कारवाई या ठिकाणी होणार आहे। आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून ही कारवाई केली जाणार आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राचाही मोठा समावेश आहे। आता या प्रक्रियेनंतर 15 बँका बंद होतील, तर या 15 बँकेतील असणार जी काही खाते आहेत त्या खात्यामध्ये असणार जे काही पैसे आहेत तर ते तुम्हाला काढता येणार नाही। त्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे। तुमचं जर अकाउंट नंबर आहे, तुमचं पासबुक आहे, तुमचं ATM कार्ड आहे, तुमचं चेकबुक आहे, तुमचं ऑनलाईन बँकिंग आहे, तुमचा UPI नंबर आहे, तर हे सगळं त्या ठिकाणी पुढील महिन्यापासून 1 तारखेपासून आता बदलणार आहे। आता याची प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने असणार आहे, तुम्हाला अर्जंटमध्ये नेमकं काय करावं लागणार आहे, तुम्हाला तुमचं बँक कोणत्या बँकेत असल्यावर तुमचे पैसे आता इथून पुढे काढता येणार नाहीत, कोणत्या 15 बँका बंद होतील, आता तुम्ही लक्षपूर्वक या ठिकाणी पाहायचं आहे। बघा, या ठिकाणी सरकारने हे पाऊल आता उचललेलं आहे। याच्यामागे अनेक मोठमोठी कारणे देखील असल्याचं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। बघा, याचा इतिहास आपण आता 2 मिनिटाच्या आतमध्ये समजून घेऊया। परंतु 15 बँका कोणत्या आहेत याची नवीन लिस्ट, ताजी लिस्ट काय आली हे देखील तुम्हाला लगेच पाहायचं आहे। आपण तर इतिहास पाहूया। 1975 पासून राज्य सरकार आणि केंद्र सरकारने असंख्य बँका बंद सुद्धा केलेल्या आहेत, तसेच काही बँकेचं विलिनीकरण देखील झालेलं आहे। 2017 मध्ये पाहायला गेलं तर SBI मध्ये त्यांच्या सहयोगी बँकेचं विलिनीकरण देखील झालं होतं, ज्यामध्ये आता अलाहाबाद बँकेचं असेल, इंडियन बँकेचं झालं, आंध्रा बँकेचं कॉर्पोरेशन बँकेमध्ये झालं, युनियन बँकेमध्ये त्या ठिकाणी अनेक बँकाचं विलिनीकरण झालं, सिंडिकेट बँकेचं कॅनरा बँकेमध्ये झालं, ओरिएंट बँकेचं ओरिएंट ऑफ युनायटेड बँकेमध्ये झालं। तर अशा असंख्य बँकेत त्याचं विलिनीकरण आता मागील वर्षापासून त्या ठिकाणी झालेलं सुद्धा आहे।
आता बँक ऑफ बंद होत सुद्धा झालेल्या आहेत. दुसरं त्याच अनुषंगाने राज्यातील ग्रामीण बँका आहेत, तर त्या ग्रामीण बँकासुद्धा आता बंद होणार आहेत. त्याचं विलिनीकरण या ठिकाणी होणार आहे. बघा, या ग्रामीण बँका असल्याशिवाय निमशहरी असल्यामुळे यामध्ये बऱ्याचशा ग्रामीण भागातले शेतकरी आहेत, ग्रामीण भागातले महिला जे त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचे आता खाता उघडलेलं आहे. आता या बँकेमध्ये पीक विमे असतील आणि इतर गोष्टी असतील, तर या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे आहेत, ज्येष्ठ नागरिकांचे पैसे आहेत, पेन्शन देखील आहे. तर अनेकांचं या बँकेमध्ये येत आहे. तसंच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेकांनी खाते देखील उघडून ठेवलेलं आहे आणि हे पैसेसुद्धा या बँकेमध्ये साठवून ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल, त्यासाठी निमशहरी भागात राहत असाल, तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. कारण की येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून या 15 बँकेचं विलिनीकरण होणार आहे. त्यांची नावे आपण आता लगेच या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता नवीन सांगण्यात आलेले आहेत. त्या 15 बँकेची नावे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. संपूर्ण देशभरात आता या ज्या बँका आहेत, तर त्या बँकेचं विलिनीकरण होणार आहे. महाराष्ट्रातल्या प्रमुख 15 बँका आहेत, तर त्या 15 बँका कोणत्या असणार आहेत, त्यांची नावे काय असणार आहेत, आपण पुढे या ठिकाणी सांगणार आहोत. त्यानंतर तुम्ही नेमकं काय करायचं आहे, तुमच्या पैशाचा जो पैसा साठवलेले आहेत त्याचं काय होणार आहे, त्यामध्ये FD वगैरे असेल त्याचं काय होणार आहे, तुम्ही कर्ज काढलं असेल आहे त्याचं काय होणार आहे, आपण या ठिकाणी सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सरकारचा नेमका नियम काय सांगतो, ज्यावेळेस बँकेचं विलिनीकरण होतं, ज्या काय अशा बँका बंद होतात, ज्यावेळी बँका बुडत असतात, त्यावेळी सरकारचं या ठिकाणी इन्शुरन्स कशा प्रकारे काम करत असतो, तुमच्या पैशाचं विषय नेमकं काय होतं, या ठिकाणी सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो. उत्तर प्रदेशमध्ये बघा, अशाच प्रकारची एक घटना झाली. उत्तर प्रदेश राज्यामध्ये आपण तर बघायला गेलो तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये बँक ऑफ बडोदा, UP बँक, आयुर्वेद बँक, प्रथमा UP बँक अशा प्रकारच्या बँकाचं विलिनीकरण या ठिकाणी झालेलं होतं. आणि बिहारमधल्या बँकाचं विलिनीकरण त्या ठिकाणी, तसेच पश्चिम बंगालमध्ये असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, जम्मू काश्मीर असेल, कर्नाटक असेल, आता त्या ठिकाणी ओडिसा असेल, राजस्थान असेल, याबरोबर महाराष्ट्रातले देखील महत्त्वाच्या बँका या ठिकाणी 15 बँकाचं विलिनीकरण होणार आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या बँका या ठिकाणी असणार आहेत. त्यामुळं काळजीपूर्वक तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाची कामे देखील करावी लागणार आहेत. आता तुम्हाला कोणती कामे करावी लागलीत याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता कोणकोणत्या बँकेचं विलिनीकरण होणार आहे याची माहिती देखील या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये सांगणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, आता सरकारचा नियम आहे या ठिकाणी काय सांगतो बघा, या बँकापैकी जर तुमचं खातं या बँकेमध्ये असेल, तुम्हाला तर त्यासाठी काय करावं लागणार आहे, दुसऱ्या कुठल्या बँकेत तुमचं खातं असेल तर या कदाचित तुमच्या बँकेमधील पैसे सेफ राहू शकतात का, परंतु या 15 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, अर्जंटमध्ये तुम्ही या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. याबद्दल सरकारचा नियम काय सांगतो तुम्ही नक्की बघायचं आहे. त्यानंतर 15 बँकेची लिस्ट आहे ती वाचून दाखवल्यानंतर तीच या ठिकाणी सांगणार आहे. परंतु बँका जर बुडत असतील, बँकाचं विलिनीकरण होत असेल, तर तुम्हाला काय काळजी घ्यावी लागणार आहे, सरकारचा नियम काय सांगतो, अगदी लक्षपूर्वक पाहायचं आहे. आता बघा, या ठिकाणी ज्यावेळेस बँकाचं विलिनीकरण होतं, बँका अडचणीत येत असतात, तेव्हा ग्राहकाचं नेमकं काय होणार, तर यावेळेस बघा DICGG अशी एक त्या ठिकाणी कॉर्पोरेशन बँक आहे, भारत सरकारचं एक महामंडळ आहे, ज्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेची एक उपसमिती आहे, जिचं नाव डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. तर यानुसार ज्या बँकेच्या ठेवी असतात तर त्यांना विमा संरक्षण तातडीनं दिलं जातं. आणि या नियमानुसार एखादी बँक जर अचानक बुडाली, तिचं लायसन्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केलं, तर प्रत्येक खातेधारकाला 5 लाख रुपयेपर्यंत या ठिकाणी पैसे परत मिळण्याचा हक्क असतो. उदाहरणार्थ जर आपण पाहायला गेलं तर तुम्ही एखाद्या बँकेमध्ये 5 लाख रुपयाच्या आत जर रक्कम त्या ठिकाणी तुम्ही साठवून ठेवली असेल, आणि नक्कीच तुम्हाला भारत सरकारच्या माध्यमातून ती परत मिळते. पण 5 लाखाच्या वरती जी काही रक्कम आहे तुम्ही साठवून ठेवली असेल, तर त्याची गॅरंटी भारत सरकारच्या माध्यमातून अजिबात या ठिकाणी घेतली जात नाही. 5 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम असेल, मग ती रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही, त्याची अपेक्षा तुम्हाला सोडून द्यायची आहे. पण 5 लाख रुपये मात्र तुम्हाला मिळत असतात. म्हणजेच 5 लाख रुपयाच्या आत जर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जर पैसे असतील, त्या ठिकाणी रक्कम असेल, ती 100% तुमच्या सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते. आता जर तुम्ही रक्कम 5 लाखापेक्षा जर जास्त असेल, उदाहरणार्थ 10 लाख, 15 लाख, 20 लाख रुपये असतील, पण पुढचे 5 लाख रुपये तुम्हाला मिळणार नाहीत, फक्त 5 लाख रुपये तुमच्या या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. मग तुम्ही याला जर या ठिकाणी महत्त्वाचं घ्यायचं असेल तर कशा पद्धतीने सुरक्षित ठेवू शकता. आज बँका बुडतील, उद्या बँका बुडतील, भरपूर खबरा देखील या ठिकाणी येत आहेत. आता कोणत्या महत्त्वाच्या या ठिकाणी बँका आहेत,
कोणत्या बँका बंद होणार आहेत, महाराष्ट्रातले कोणत्या बँका आहेत, तर या बँकेचं तुमचं खातं आहे का, नक्की तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे. सरकारने आता सांगितलं की आता बँका जर बुडाल्या त्यासाठी नेमकं तुम्हाला काय करायला पाहिजे, तुम्ही कुठल्या बँकेत गुंतवणूक करत असताना काय बघायला पाहिजे, कोणत्या बँकेत तुम्ही खातं उघडलं पाहिजे, तुम्ही RBIचा जो काही इन्शुरन्स बँकेला असतो तो त्या बँकेमध्ये लागू आहे का, याची विचारणा देखील तुम्ही आधीच केलेली पाहिजे. उदाहरणार्थ बँकेत इन्शुरन्स आहे तिथेच तुम्ही खातं उघडलं पाहिजे, तिथेच तुम्ही ठेवीत ठेवले पाहिजेत. मग जिथे तुम्ही ठेवीत ठेवत असताना तुम्ही देखील त्या ठिकाणी एका बँकेमध्ये 5 लाखापेक्षा अधिक रक्कम न ठेवता 5 लाख रुपयाच्या आतमध्ये तिथे तुम्ही बँकेची रक्कम ठेवायला पाहिजे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये एक सुरक्षेचा पर्याय म्हणून त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिला जातो. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्याकडे समजा जर 10 लाख रुपये रक्कम आहे, तुम्ही त्या ठिकाणी बँकेमध्ये ठेवायची असेल, तुम्ही काय करायचं आहे, 2 वेगवेगळ्या बँके ठिकाणी पैसे जेणेकरून ठेवू शकता. कदाचित एक बँक बुडाली तर त्याचे 5 लाख रुपये तुम्ही मिळतील आणि एक बँक न बुडाली तर तुमचे पैसे देखील सेफ राहतील. सरकारने तशा प्रकारची इन्शुरन्सची मर्यादा त्या ठिकाणी आता घातलेली आहे. मग आता प्रति बँक तुम्ही 5 लाख रुपयेपर्यंत या ठिकाणी पैसे तुम्ही ठेवू शकता. जर तुमच्या बँकेमध्ये 10 लाख रुपये 20 लाख रुपये असतील तर तुम्ही एका बँकेमध्ये फक्त 5 लाख रुपये ठेवा, कारण ही एक बँक बुडाली तर तुम्ही तुमच्या बँकेतील पैसे इन्शुरन्सच्या माध्यमातून 5 लाख रुपये तुमचे परत मिळवू शकता. मग आता कोणत्या 15 बँका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे हे सुद्धा 2 मिनिटाच्या आतमध्ये सांगतो, त्यामुळे इथून पुढे काळजीपूर्वक बघा. आता बघा, सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आले की त्या ठिकाणी तुमच्या बँकेमध्ये जर पैसे ठेवले असतील तर तुम्हाला विभागून ठेवणं आत्ता अतिशय गरजेचं आहे. ती विभागून ठेवत असताना 5 लाख रुपयाच्या आतमध्ये एका बँकेमध्ये हे पैसे ठेवण्यात येऊ अशी सक्त सूचना देखील सरकारकडून आता करण्यात आलेली आहे. हे तुम्हाला आता काम काय करायचं आहे, ज्या बँका विलिनीकरण झालेल्या आहे, ज्या बँकाची नावे तुम्हाला पुढे लगेच सांगणारच आहे, पण या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, विदर्भ कोकण ग्रामीण बँक असेल, ग्रामीण बँक असेल, तसं महाराष्ट्र बँक असेल, नंतर त्याचं विलिनीकरण होणार आहे ते म्हणजे विदर्भ कोकण ग्रामीण बँक जे तर आहे त्याचं विलिनीकरण महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये या ठिकाणी होणार आहे, जिचं मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे असणार आहे. आता ज्या बँकाचं खातं बघा, ज्या लोकांचं खातं विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमध्ये, तर त्यांना आता आपलं अकाउंट आहे ते आता अकाउंट नंबर चेंज होणार आहे, त्याचं नवीन पासबुक भेटणार आहे, त्यांना ATM कार्ड बदलून मिळणार आहे आणि त्यांना त्यांचं चेकबुक देखील दिलं जाणार आहे. आता मग तुम्ही आता काय करायचं आहे, जर तुमचं विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमध्ये खाते असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये खातं असेल, तर तुम्ही त्या बँकेला संपर्क करायचा आहे. तुम्हाला तुमच्या मोबाईलद्वारे, ईमेलद्वारे देखील या ठिकाणी येण्याची शक्यता देखील आहे आणि पत्राद्वारे तुम्हाला नोटीस देखील येण्याची शक्यता आहे. तुमचं बँक या ठिकाणी ट्रान्सफर देखील होण्याची शक्यता आहे. अकाउंट नंबर बदलत असतो, जे काही लोन आहे ते लोन जे तुमचं कर आहे ते देखील ट्रान्सफर देखील या ठिकाणी होत असतं. अशा प्रकारच्या सूचना देखील तुम्हाला येऊ शकते. त्याआधीच तुमच्या अतिशय महत्त्वाच्या थोड्या दिवसाचा वेळ आहे, त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन व्हिजिट करायचं आहे. तुमच्या खात्याविषयी काही चेंजेस नक्की आहेत का ते देखील बघायचं आहे, कारण तुम्हाला इतिहास जर बघितला तर या ठिकाणी तुम्हाला माहीतच असेल जी इलाहाबाद बँकेचं आता इंडियन बँकेमध्ये विलिनीकरण झालं होतं. मग यामध्ये काय होत असतं, तुमचा IFSC कोड, तुमचा अकाउंट नंबर जे काही असेल तर त्या ठिकाणी थोडेफार चेंजेस होत असतात, बाकीचं काही होत नसतं. त्यामुळे नक्कीच तुमचं महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि कोकण विदर्भ बँक यामध्ये खाते असेल तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी महत्त्वाची माहिती बँकेमध्ये जाऊन तुम्ही घेतली असेल तर त्या ठिकाणी तुमच्या फायद्यासाठी ठरणार आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली की बघा, जर तुम्हाला बँकेमध्ये पैसे त्या ठिकाणी ठेवायचे असतील तर त्या ठिकाणी तुमच्या बँकेमध्ये इन्शुरन्स आहे का हे तुम्ही आता चेक करून घ्यायचं आहे. त्या बँकेमध्ये खातं ठेवायचं आहे, जेणेकरून 5 लाखाच्या वरती एका बँकेमध्ये न ठेवणं त्या ठिकाणी तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. कारण 5 लाख रुपये असतील तर इन्शुरन्सद्वारे त्या बँकेतील पैसे परत तुम्हाला मिळू शकतात. जर 5 लाखाच्या वरती असेल त्या ठिकाणी प्रॉब्लेम देखील येऊ शकतो. त्यामुळे एका बँकेमध्ये त्या ठिकाणी 5 लाख रुपये आणि दुसऱ्या बँकेमध्ये 5 लाख रुपये आणि तिसऱ्या बँकेमध्ये 5 लाख रुपये असं जादा रक्कम असेल तर तुम्ही 5-5 लाखाच्या टक्क्यामध्ये ठेवू शकता. आणि अशा प्रकारची अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ बनवण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुराई यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका, बेल आयकॉनची घंटी देखील वाजवायला विसरू नका आणि ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला देखील विसरू नका. धन्यवाद.